नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ब्रह्मास्त्र पाहायचं आहे. ब्रह्मास्त्र म्हणजे यावर्षी तुमच्यासाठी एक खूप सुंदर संधी राज्यसेवेमध्ये त्या ठिकाणी चालून आलेली आहे. मी 2012पासून एक्झाम देतो आहे. त्या ठिकाणी 2012 म्हणजे 2013पासून मी एक्झाम देतो आहे. जवळपास मी आत्तापर्यंत एवढी मोठी ॲड कधीच फेस केली नाही. म्हणजे असं समजून चला की 10 वर्षानंतर किंवा 12 वर्षानंतर जवळपास तुम्हाला ही संधी मिळते आहे की जवळपास 500पेक्षा जास्त जागांसाठी तुम्ही त्या ठिकाणी ही एक्झाम देणार आहे राज्यसेवेची. त्यामुळं असं समजून चला की ज्यामध्ये बघा ना, आता तुम्ही 41 जणांची DYSP म्हणजे DYSP या पदाच्या जवळपास 41 जागा आहे. म्हणजे ती बॅच किती जबरदस्त असेल. म्हणजे 41 DYSP किंवा ACP त्या ठिकाणी बाहेर पडत आहेत. म्हणजे 33 डेप्युटी कलेक्टर आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आणखी खूप लोक ह्या पोस्टसाठी उतावळे असतात. ते म्हणजे ACST असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स, ज्याच्या जवळपास 47 जागा आहे. भरपूर जणांना आणखी एक चांगली पोस्ट माहीत नसते, म्हणजे ते म्हणजे प्रकल्प अधिकारी आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी. तर प्रकल्प अधिकारी गट अ ह्याच्या 6 जागा आहे आणि सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याच्या जवळपास 42 जागा आहेत. म्हणजे आता माझे बाबा आदिवासी डिपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी काम करतात किंवा ते शिक्षक राहिलेले आहे. जयदुर्ग आदिवासी आश्रमशाळा जिंतूर या ठिकाणी माझे बाबा टीचर आहे. त्यामुळं मला माहिती आहे म्हणजे या पोस्टच्या बाबतीत की या पोस्टला त्या ठिकाणी भयंकर पॉवर्स असतात. गट जर झाले तर बघायचं कामच नाही. एकंदरीत म्हणावं लागेल म्हणजे हे पोस्टचं एखाद्या पोस्ट सोडा की ओव्हरऑल ही ॲडच खूप जबरदस्त आहे. त्याच्यामुळं काय आहे की आपल्या आजूबाजूला सगळीकडे एक पॉझिटिव्हिटी म्हणू शकतो आपण किंवा पॉझिटिव्ह वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि याच पॉझिटिव्ह वातावरणाचा आपल्याला फायदा घेऊन यावर्षीची राज्यसेवा कोणत्या हालतीत तोडायचीच आहे. म्हणजे आजचं लेक्चर त्याच्यासाठीच आहे की जे विद्यार्थी खूप जवळ आलेले आहेत एक्झामच्या आणि बस त्यांना आता एक बूस्टर डोस पाहिजे आहे, ब्रह्मास्त्र पाहिजे आहे. त्यांच्यासाठी आजचं हे सेशन असणार आहे, ज्याच्यामध्ये आता आपण वेळ न दवडता त्या ठिकाणी 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप डिस्कस करायला सुरुवात करणार आहे. सर्वात पहिले मी स्ट्रॅटेजीबद्दल बोलणार आहे, कारण यावर्षी हा जो पॅटर्न आहे म्हणजे की तुमचा जो कट ऑफ आहे हा GS जो म्हणतो आपण सामान्य अध्ययन किंवा पेपर 1 200पैकी कट ऑफ लागणार आहे. आणि GS2 किंवा GS2 म्हटल्यापेक्षा पेपर 2 म्हणू आपण त्याला, CSAT सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट हा जो प्रकार आहे म्हणजे हा त्या ठिकाणी क्वालिफाईंग झालेला आहे. म्हणजे तुम्हाला फक्त 100पैकी 66 मार्क त्यामध्ये 200पैकी तुम्हाला 66 मार्क त्या ठिकाणी पाडायचे आहे. मग तुमची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे याच्यावर एक छोटीशी नजर आपण टाकूया किंवा त्याबद्दल पहिले बोलून घेऊया, नंतर प्रिकॉशनबद्दल बोलू आणि सर्वात शेवटी जे ब्रह्मास्त्राबद्दल बोललेलो आहे आपण त्या गोष्टीबद्दल आपण थोडीशी चर्चा करणार आहोत ॲट द एंड. म्हणजे जेणेकरून तुम्हाला जाताना बूस्टर डोस मिळाला पाहिजे, इम्युनिटी तुमची वाढली पाहिजे आणि 100% तुम्ही ही एक्झाम क्रॅक केली पाहिजे. स्ट्रॅटेजी सर्वात पहिल्यांदा तुम्ही जर एखादी स्ट्रॅटेजी बनवली असेल, त्यासाठी टेस्ट पेपर सोडवले असतील, वेगवेगळ्या टेस्ट सिरीजचे, CSATचे सोडवले असतील, GSचे सोडवले असतील आणि जर तुमची ऑलरेडी स्ट्रॅटेजी बनलेली आहे तर तुम्ही ती फॉलो करू शकता, नो डाऊट. परंतु ज्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी स्ट्रॅटेजीज बनवलेली नाही आहे, वेळेवर पाहू हा जर ॲटिट्यूड असेल तर त्यांच्यासाठी म्हणजे हे थोडंसं जे मी बोलणार आहे आता तुम्हाला पुढचे 10-15 मिनटं हे संजीवनी असणार आहे तुमच्यासाठी. सर्वात पहिले आपण GS1बद्दल बोलू, म्हणजे सामान्य अध्ययनच्या पेपरबद्दल सर्वात पहिल्यांदा आपल्याला बोलायचं आहे. आता लक्षात घ्या की तुम्हाला हा पेपर 2 तासात सोडवायचा असतो. म्हणजे 120 मिनिटामध्ये तुम्हाला 100 प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे असतात. मग 120 मिनिटामध्ये 100 प्रश्न सोडवायचे म्हटल्यानंतर जवळपास 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला मिळतो आहे. म्हणजे एक लक्षात घ्या की तुम्हाला GS1चा पेपर सोडवण्यासाठी सफिशियंट टायमिंग असतो. काय होते भरपूरदा की मुलं काय करतात, कंबाईनच्या पेपरसोबत याची तुलना करतात किंवा एखाद्या वेळेस UPSCच्याही पेपरसोबत याची तुलना करतात. नो डाऊट हळूहळू MPSCमध्ये UPSCचा पॅटर्न कॉपी होईल, पण ठीक आहे, होईल तेव्हा होईल, आपण ते भविष्यात पाहून घेऊ. पण ह्या 2 एक्झामपेक्षा राज्यसेवा अशी वेगळी आहे की राज्यसेवेचा पहिला पेपर हा 120 मिनिटामध्ये आत्ता तरी माझ्या अनुभवावरून किंवा माझ्या विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून तुम्हाला सांगतोय की आरामात त्या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्यायची की सुरुवातीपासूनच खूप घाईघाईमध्ये जसं आपण कंबाईनच्या बाबतीत करतो, कंबाईनच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं तुम्हाला एक प्रश्न सोडवण्यासाठी हार्डली 30-35 सेकंद मिळतात आणि तुम्ही एकदम फास्टमध्ये प्रश्न सोडवता, याच्यामध्ये काय होते, सिली मिस्टेक्स खूप होतात किंवा खूप सारे प्रश्न त्याच्यामध्ये चुकून जातात. मग ही रिस्क आपण घेऊ शकत नाही. आता 200पैकी कट ऑफ आहे तुमचा, 100पैकी मॅक्झिमम प्रश्न बरोबर आले, म्हणून सुरुवातीपासून लक्षात ठेवा की ते म्हणतो ना कुत्रं पाठीमागं लागल्याप्रमाणे. हा ॲटिट्यूड न ठेवता पेपर सॉल्विंग करताना तुम्ही काय करा की व्यवस्थित प्रश्न वाचून टॅकल करण्याचा प्रयत्न करा.
येतं लक्षात? खूप घाईमध्ये जर सोडवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे हा जो पॉईंट मी तुम्हाला इथं लिहिलेला आहे तो हेच सांगतो की खूप घाईमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करू नका, व्यवस्थित प्रश्न वाचा, ऑप्शन्स व्यवस्थित वाचा. ही म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका नंतर की यार मला तर हे माहीत होतं, मी घाईघाईत दुसरंच वाचलं, आयोगाने आहे विचारलं, मला नाही वाचण्यात आलं, किंवा नाही विचारलं माझ्याकडून आहे वाचण्यात आलं आणि सगळी गडबड झाली. यार मला तर गोपाळ हरी देशमुख मारायचं होतं उत्तर आणि मी मारलं गोपाळ बाबा वलंगकार, किंवा आपण म्हणतो गोपाळ कृष्ण गोखले, असं काहीतरी दुसरंच उत्तर आपण त्या ठिकाणी मारून आलो. सो असं व्हायला नको. म्हणजे हे माझ्या बाबतीत नेहमी घडायचं, म्हणून तुम्हाला सांगतोय मी, म्हणजे की नेहमी म्हणजे आधीपासून हा माझ्या बाबतीत प्रॉब्लेम आहे की लोकहितवादी विचारलं, खालीलपैकी लोकहितवादी कोणाला म्हणतात, तर मी फटकन उत्तर मारायचो की गोपाळकृष्ण गोखले, असं पटकन उत्तर मारायचो. आणि नंतर लक्षात यायचं, अरे यार हा तर गोपाळ हरी देशमुख होता किंवा गोपाळ हरी देशमुख होते. मग नंतर मला रिग्रेट व्हायचं त्या गोष्टीचं. मग असं व्हायचं, यार थोडंसं थांबलो असतो, व्यवस्थित वाचलं असतं. जसं कंबाईनच्या पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला होता की मुंबईचा अनभिषिक्त राजा, ब्रॅकेटमध्ये दिलं होतं की 1885 पासून तर 1915 असं ड्युरेशन दिलं होतं, कोण होता. आता पोरांना असा अनभिषिक्त शब्द दिसला की पोरं काय करतात, फटकन मारतात उत्तर त्याचं. कुठलं? जगन्नाथ शंकर सेठ, फटकन पहिल्याच नंबरला होतं जगन्नाथ शंकर सेठ. नंतर म्हटलं अरे यार जगन्नाथ शंकर सेठचा तर मृत्यू जवळपास 1865 तितक्यात झाला, यांनी 1885 1915 विचारलं, म्हणजे काहीतरी गडबड झाली आपली. कदाचित याचं उत्तर फिरोजशाह मेहता असलं असतं, पण नंतर ह्या गोष्टी म्हणण्यात काही मिनिंग नसतो. सो त्याच्यामुळे इथं घाई न करता लक्षात ठेवा, आपल्याकडे वेळ व्यवस्थित आहे. मी असं म्हणत नाही खूप जास्त पण आहे, मी असं म्हणतोय की आपल्याला जो दिलेला वेळ आहे तो एकदम व्यवस्थित आहे. त्यामुळं प्रश्न वाचून व्यवस्थित सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. मग आता करत असताना कसं करायचं, तर सुरुवातीचे 90 ते 105 मिनिटं, 120 मिनिटांपैकी जवळपास 90 ते 105 मिनिटं हे जे तुम्हाला सुरुवातीला मिळालेले आहे. सो ह्या मिनिटांमध्ये तुम्ही काय करायचं आहे, पहिल्यांदा जे 100% उत्तरं तुम्हाला माहिती आहे, फटाफट तुम्हाला विचारलेला आहे समजा म्हणतो, एवढा सोपा प्रश्न येणार नाही. समजा सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केली, तुम्हाला माहीत आहे महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेली आहे. सो मग लगेच महात्माजींचं नाव मारून टाकायचं उत्तर. चला पुढचा प्रश्न. सो हे याला म्हणतो आपण 100% की बाबा ह्या प्रश्नाचं उत्तर चुकणं माझ्याकडून शक्यच नाही आहे, हे मला माहीतच आहे, हेच आहे त्याचं उत्तर. सो असे प्रश्न तुम्ही काय करून घेतले पाहिजे, फटाफट पहिल्यांदा सॉल्व करून घेतले पाहिजे. दुसरी एक कॅटेगरी असते की ज्याच्यामध्ये तुम्ही 50-50% येता, म्हणजे तुम्ही कन्फ्यूज असता की यार हे मारू की हे मारू, मला दोनपैकी एक वाटते आहे, किंवा वर 3 स्टेटमेंट दिलेले आहे, त्यातलं एक माहीत आहे की हे 100% नाही आहे, किंवा हे कार्य ह्या व्यक्तीनं करणं शक्यच नाही आहे, मग हे बी किंवा सी, मग एक तर बी सी मारू की फक्त बी मारू, असं जर कन्फ्युजन आहे, म्हणजे 2 ऑप्शनमध्ये जर इन केस तुम्हाला कन्फ्युजन आहे, सो अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, त्याच वेळेस रिस्क घ्यायची. म्हणजे असं नाही विचार करायचा की मी येईल मग मी टिक करून ठेवतो, मी येईल. याच्यामध्ये काय असते तुम्हाला फंडा सांगतो, जेव्हा 50-50 येते, आता खूप लोक खाली कमेंट्स पण करणार आहे, सर आमचे 50-50 वालेच उडतात प्रश्न आणि आम्ही नापास होऊन जातो प्रिलिम्स. लिहून देतो मी, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये वाचा. खूप लोक हे कमेंट लिहिणार त्या ठिकाणी की हो सर आम्ही 50-50 गंडतो त्या ठिकाणी, किंवा आमचा कारभार 50-50 कोलॅप्स होतो. सो त्यांच्या बाबतीत मी सांगतो, पहा नॉर्मली पहिल्यांदा आपण जे 50-50 आपल्याला पहिल्यांदा जे वाटते की हे असू शकतं, म्हणजे कन्फ्युजन आहे बी की सी, कन्फ्युजन आहे, पण आपल्याला पहिल्यांदा असं एक फिलिंग येते की याचं सी असलं पाहिजे. नंतर मग बी वाचल्यानंतर आणखी वाटते यार बी पण असू शकते. सो अशा वेळेस काय करायचं, जे पहिल्यांदा वाटले, समजा सी तुम्हाला पहिल्यांदा वाटलं, डी तुम्हाला पहिल्यांदा वाटलं, हां तुम्ही ए आणि बी ऑलरेडी कट केलेले आहे, समजा सी आणि डीमध्ये कन्फ्यूज आहात, वाटते आहे डी असण्याचे चान्सेस जास्त आहे. सो काय करून टाकायचं, अशा वेळेस उत्तर मारून टाकायचं. त्यानंतर आणखी एक सांगतो तुम्हाला, समजा ए बी सी ऑप्शन आहे आणि तुम्ही कन्फ्यूज आहे, तिसरा ऑप्शन आहे ए व बी बरोबर आणि चौथा ऑप्शन आहे ए बी सी बरोबर, मग कन्फ्यूज झाले तुम्ही, तर तुमचा कल हा ए बी सी बरोबर मारण्यावर असला पाहिजे सहसा. म्हणजे असं गॅरंटेड नाही, राईट हँड थंब रूल नाही आहे हा. आता तुम्ही तशी कन्फ्यूजच झालेले आहे, बी अँड सी मारावं की ए बी सी मारावं, तर तुमचा कल हा ऑल ऑफ द अबो मारण्याकडं काय असला पाहिजे, जास्त असला पाहिजे. येतं लक्षामध्ये. एच्या बाबतीत थोडेसे कन्फ्यूज आहात तुम्ही, ए नंबरचं विधान बरोबर आहे की चुकीचं आहे, थोडंसं कन्फ्युजन आहे, तर अशा वेळेस तुमचा भर इन्क्लुझिव्हनेसवरती काय असला पाहिजे, त्या ठिकाणी जास्त असला पाहिजे. आणि मी याच्या आधी भयंकर लेक्चर कंडक्ट केलेलं आहे यूट्यूबला, जे तुम्हाला सहसा हे मटेरियल तुम्हाला महाराष्ट्रात काय कोणीच सांगणार नाही, कारण बाकीचे टीचर हे तुम्हाला बुकमधलं किंवा आपण म्हणू शकतो त्यांनी शिकलेल्या गोष्टी किंवा बुकमध्ये वाचलेल्या गोष्टी शिकवत असतात. मी तुम्हाला अनुभव शिकवत असतो, म्हणजे कारण ज्या पद्धतीनं मी ह्या एक्झाम्स दिलेल्या आहे रिगरस, म्हणजे मी तुम्हाला ते प्राऊडली सांगतो, म्हणजे प्रत्येक ॲक्च्युअली ती प्राऊडफुल नाही आहे,
माझ्यासाठी म्हणजे माझ्यासारख्या बॅकग्राऊंडच्या मुलासाठी, जे की मेरिटोरियस बॅकग्राऊंड राहिलेला आहे प्रत्येक वेळेस माझा किंवा प्रत्येक एक्झाममध्ये मेरिटोरियस 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन मेरिटोरियस बॅकग्राऊंड असताना 4 वेळा इंटरव्ह्यूमधून नापास होणं ही ॲक्च्युली लाजिरवाणी गोष्ट आहे. पण चला म्हणू आपण स्पर्धा परीक्षेमध्ये 4 वेळेस मुलाखतीचा अनुभव आहे बाबा. सो भरपूरदा मी प्रिलिम्स त्या ठिकाणी इझिली क्रॅक केलेले आहे. भरपूरदा म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक वेळी मी प्रिलिम्स इझिली क्रॅक केलेले आहे. सो त्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो आहे, म्हणजे मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करतो आहे की तुम्ही इन्क्लुझिव्हनेसवर भर द्या. नाही तर कोणी एवढं असं नाकावर टिचून कोणीच लेक्चरमध्ये असं कॉन्फिडेंटली सांगणार नाही की हे उत्तर मारा पहा, कारण याच्यात लय मोठी रिस्क असते. येतं लक्षात. पण मी तुम्हाला हे सांगतो आहे कारण हे मला माझा अनुभव सांगतो आहे आणि तुम्हाला सांगतो पहा, जसं जसं एक्झाम दिवसेंदिवस इंटेलेक्च्युअल होणार आहे, येतं लक्षात, तसं तसं नॉलेज आणि बुकमधला डेटा याचं प्रमाण कमी कमी होत जाणार आहे. आणि तुम्ही शिकलेल्या कन्सेप्ट आणि लॉजिक्स जे असणार आहे ना, ट्रिक्स तर आहेच त्या ठिकाणी, लॉजिकचं प्रमाण वाढत जाणार आहे. सो त्यामुळं एक्झाम पॅटर्न बदलत आहेत. तर मला असं वाटते तुम्ही आनंदी व्हायला पाहिजे. का? कारण तुम्हाला मिनिमम स्टडीमध्ये मॅक्झिमम लॉजिक लावण्याचा स्कोप त्या ठिकाणी वाढतो आहे. कंबाईनमध्ये जास्त स्कोप नसतो लॉजिक लावायला, कारण तिथं फॅक्च्युअल प्रश्न असतात. MPSCमध्ये आणि UPSCमध्ये भयंकर स्कोप असतो. तुम्हाला काय वाटतं, UPSC पास होणारे जे हे विद्यार्थी असतात त्यांना खरंच खूप जास्त नॉलेज असते, प्रत्येकच गोष्ट त्यांना माहिती असते? हे शक्यच नाही आहे. मग ते कसं काय पास होतात? तर त्यांना बरोबर माहीत असते की कोणत्या ठिकाणी कोणतं लॉजिक लावायचं आहे आणि कशा पद्धतीनं जायचं आहे. मी शेवटी तुम्हाला ते सांगणार आहे की प्रत्येक प्रश्न तुटतो, फक्त तोडणारा पाहिजे. येतं लक्षामध्ये. आता एक तुम्ही सहज UPSC टॉपर्सचे पहा की ज्यांनी क्वेश्चन कसे टॅकल करायचे हे सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये सेशन्स पाहते कसे टॅकल करतात. म्हणजे एकदा UPSCने प्रश्न विचारला होता की खालीलपैकी असा कोणता पक्षी आहे जो तो प्राण्यांच्या पाठीमागं फिरतो, म्हणजे किंवा आणि त्याच्यात असे पर्याय दिले होते. त्याच्यापैकी एक पर्याय होता क्रेन किंवा बगळा. सो आता प्राण्याच्या पाठीमागं फिरणारा ऑब्वियस आहे एखादा पक्षी आहे, तर तो कशासाठी फिरणार? सो प्राण्याच्या अंगावरती असणारे कीटक खाण्यासाठी. मग आता एखाद्या प्राण्याची चोच जर लांब असेल, बगळ्यासारखा प्राणी, तर तो कीटक खाण्यासाठी थोडी फिरणार आहे त्याच्यामागं. सो त्याच्यामागं कोणता पक्षी फिरू शकतो ज्याची चोच लहान आहे? बघा, म्हणजे इथंपासून तुम्हाला लॉजिक लावावं लागणार. तुटतो प्रश्न. आता कोणत्याच पुस्तकात दिलेलं नव्हतं की प्राण्याच्या मागं कोणता पक्षी फिरतो. हे तुम्हाला एन्व्हायरमेंटच्या पुस्तकामध्ये कुठंच दिलेलं नसणार. परंतु तो प्रश्न सुटतो कशाने? तुम्हाला जे जनरल अवेअरनेस आहे, जनरल नॉलेज आहे, लॉजिक लावण्याची ॲबिलिटी आहे आणि सर्वात महत्त्वाचं प्रत्येक प्रश्न तुटतो. येतं लक्षात. तोडण्याचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पाहिजे आहे. सो तो जर तुमच्याजवळ असेल ना, सो तुम्हाला आता तो MPSCमध्ये देखील कामी येताना दिसणार. बोलू आपण ह्याच्यावरती जसं जसं पुढं जाऊ. सो माझी अशी इच्छा आहे की पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही जेव्हा प्रश्न सोडवाल, सो जे तुम्ही 90 ते 105 मिनिटं देत आहे, तर त्यामध्ये तुम्हाला ज्या ज्या प्रश्नाचे उत्तर 100% माहिती आहे किंवा ज्या ज्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये 50% तुम्हाला कन्फ्युजन आहे, असे प्रश्न तुम्ही पहिल्यांदा सोडवू शकतात. मग तुमच्याजवळ वेळ किती शिल्लक राहतो? शेवटचे 15 ते 30 मिनिटं. मग ह्यात 15 ते 30 मिनिटामध्ये असे प्रश्न सोडवायचे जे बिलकुल तुम्हाला माहिती नाही आहे किंवा ज्याचे बरोबर असण्याचे चान्सेस फक्त 25% आहे. म्हणजे एक ऑप्शन त्या ठिकाणी तुमचा त्याच्यामधून कटतोय. एक ऑप्शन काय होतोय त्या ठिकाणी? कटतोय. पण उरलेल्या 3 ऑप्शनमध्ये तुम्ही कन्फ्यूज आहात. फॉर एक्झाम्पल त्यांनी विचारलं की खालीलपैकी समजा म्हणतोय, समजा पॉलिटीतला क्वेश्चन आहे किंवा मॉडर्न इंडियामधला क्वेश्चन आहे की खालीलपैकी कोणत्या कायद्याने मुस्लिमांना वेगळ्या मतदारसंघाची प्रोव्हिजन केली होती किंवा तरतूद केली होती? आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. 1909चा कायदा, 1919चा कायदा, 1935चा कायदा, 1947च्या भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा. आता ह्या प्रश्नाचं उत्तर बहुधा खूप विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी माहिती असणार, पण आपण समजा म्हणून घेतलेलं आहे. समजा तुम्हाला माहीत नाही आहे, पण एवढं 100% सांगू शकता की भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यात अशी तरतूद असणं शक्यच नाही आहे. सो त्याच्यामुळे तो ऑप्शन इलिमिनेट. आणि 3मध्ये कन्फ्यूज आहात, तर मग अशा वेळेस 3पैकी एक कोणतंही आन्सर मारा तुम्ही. हां, तुम्हाला जे वाटते आहे किंवा ते इंट्युशन्स येत आहेत की याच्यात हे असलं पाहिजे, तसं जर पाहायला गेलं तर इन जनरल तुम्हाला जनरल नॉलेज म्हणून सांगतो. आता ते शिक्षक जागा होतोच माझ्यातला. 1909च्या कायद्याने सर्वात पहिल्यांदा मुस्लिमांच्या वेगळ्या मतदारसंघाला मान्यता मिळाली होती. 1919च्या कायद्याने शिखांना, ख्रिश्चनांना, अँग्लो इंडियन आणि युरोपियनना वेगळे मतदारसंघाची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली होती. त्यानंतर महिलांना, मजुरांना आणि दलितांना वेगळ्या मतदारसंघाची जी तरतूद आहे ती 1935च्या कायद्यामध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेली होती. सो ह्या प्रोव्हिजन्स आहेत त्यामध्ये. सो त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 1909चा कायदा आहे. पण तुम्हाला माहिती नव्हतं, तर 3पैकी काय करू शकता तुम्ही? मारू शकता उत्तर. तुम्ही म्हणाल सर चुकलं तर?
25%च गॅरंटी आहे ना, एकच ऑप्शन इलिमिनेट करू शकलो ना. चुकलं तर चुकलं, म्हणजे तुम्ही या ठिकाणी 100% म्हटल्यापेक्षा 75% रिस्क तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. कारण सांगतो तुम्हाला, आणि ही जी घेतलेली रिस्क आहे ही कॅल्क्युलेटेड आहे. ते जय माता दिवाळी नाही आहे की 4 पकडलं सर 4च मारलं. खूप जण सांगतात 4 पकडलं 4च मारा, मग त्याच्यातले 10 पैकी तुमचे 10 पैकी 4 जरी बरोबर आले आणि 6 जर चुकले तरी तुम्ही प्रॉफिटमध्ये आहे. आणि 10 जर चुकले तर 10 प्रश्नाचं उत्तर एकाचे ऑप्शन 4 निघालं नाहीत तर नुकसान तर तुमचं होतं आहे ना. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची आहे. सो इथं जर ऑप्शन इलिमिनेट करू शकताय तुम्ही, तर तुम्ही त्या ठिकाणी रिस्क 3 ऑप्शनमध्ये त्या ठिकाणी नक्की घेऊ शकता. कारण सांगतो तुम्हाला मी, रिझन असं आहे याचं की यावेळेस जे निगेटिव्ह सिस्टीम आहे, CSAT असू द्या किंवा राज्यसेवेचा पहिला सामान्य अध्ययनाचा पेपर असू द्या, 1:4 आहे. आधी 1:3 असायची, आता 1:4 आहे. सो त्यामुळं 4 प्रश्न चुकल्यानंतर तुमचे एका प्रश्नाचे मार्क जातात. 1 मार्क नाही, एका प्रश्नाचे मार्क जातात, म्हणजे 2 मार्क जातात. 4 चुकल्यानंतर येतं लक्षामध्ये. सो त्यामुळं इथं तुम्ही रिस्क घेऊ शकता, येतं लक्षात. कारण निगेटिव्ह जी सिस्टीम आहे ती खूप जास्त नाही आहे. सो 3 ऑप्शनमध्ये रिस्क उचलू शकता. आता असे प्रश्न आहे जे बिलकुलच तुम्हाला माहिती नाही. आता तुम्ही हेही म्हणू शकता सर 15 ते 30 मिनिटात एवढे टॅकल होतील का प्रश्न? तर होतात. कशामुळे? त्याच्या मागचं कारण सांगतो. कारण हे प्रश्न तुम्ही ऑलरेडी वाचलेले असतात फर्स्ट राऊंडमध्ये, आणि तिथं तुम्हाला कळालेलं असते ना की बाबा ह्याच्यात मी एकच ऑप्शन एलिमिनेट करू शकतो, 3मध्ये कन्फ्यूज आहे, हे तुम्हाला ऑलरेडी माहीत असतं. म्हणून ह्या कॅटेगरीतले प्रश्न ऑलरेडी वाचल्यामुळं सेकंड रीडिंग त्यांची खूप फास्ट होते. मी तर सांगतो ना, इथं 15 मिनिट पण खूप झाले. 5 ते 7, 8 मिनिटातच हे प्रश्न जिकडच्या तिकडं होऊन जातात. सो त्यामुळं ते करू शकता तुम्ही की हे प्रश्न थोडेसे बाजूला ठेवून शेवटच्या 15 ते 30 मिनिटामध्ये हे प्रश्न पण तुम्ही टॅकल करू शकता. आता बिलकुलच माहीत नाही आहे, म्हणजे तुम्हाला माहीतच नाही आहे, येतं लक्षामध्ये. सो त्यासाठी पण लॉजिक्स असतात पहा. यासाठी मी वेगवेगळे लेक्चर कंडक्ट केलेले आहे. कृपया तुम्ही ते बघण्याचा प्रयत्न करावा. समजा स्टेटमेंट आले तर 100% तुम्ही ते सोडवू शकता. म्हणजे तो प्रश्न स्टेटमेंट आले तर स्टेटमेंट, आता तुम्हाला 3ही स्टेटमेंट माहीतच नाही आहे, तर तुम्ही अशा वेळेस काय करू शकता, लॉजिक किंवा ट्रिक्सचा वापर करू शकता. फॉर एक्झाम्पल म्हणून सांगता, मी वेगवेगळ्या ठिकाणी खूपदा बोललेलो आहे याच्याबद्दल. आणि हां, मी आणखी एक तुम्हाला सजेशन देईल की आपलं जे हे आहे, आपलं जे ॲप आहे विदर्भ IAS अकॅडमीचं, त्याच्यावरती मी पुण्याचं सेशन टाकलेलं आहे आणि ते पब्लिक पण केलेलं आहे. आत्ता पण पब्लिक आहे का ते? 1 मिनिट, मी असिस्टंटला विचारतो. आहे ना पब्लिकच केलेलं आहे ते. सो जे हे सेशन जे मी तुमच्यासाठी पब्लिक केलेलं आहे, सो ते तुम्ही पाहू शकता. त्यात मी काय केलेलं आहे, पेपर घेऊन, म्हणजे एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळं आणखी जास्त फील येतो. वही पेन घेऊन बसा. आणि आता शेवटचा जो कालखंड आहे, आता एक्झाम जशी जशी जवळ येते, अभ्यासाचं खूप काही टेन्शन घ्यायचं नसते. सो त्यामुळं अशा वेळेस तुम्ही अशा ॲक्टिव्हिटी करून तुमचे मार्क्स त्या ठिकाणी नक्की बूस्टअप करू शकता. पटेल त्या गोष्टी घ्यायच्या, नाही पटल्या आपल्या सत्सद्विवेक बुद्धीला सोडून द्यायच्या. ठीक आहे, अरे 10 गोष्टीपैकी 2 जरी पटल्या तुमच्या सत्सद्विवेक बुद्धीला, तरी पास होण्यासाठी काय असते, सफिशियंट असते. म्हणून प्रयत्न करून पहा. तो ॲपवरती आपल्या त्या ठिकाणी ते लेक्चर पब्लिक केलं आहे, म्हणजे ॲप ज्या लोकांनी त्या ठिकाणी डाउनलोड केलेला आहे तो प्रत्येक व्यक्ती ते लेक्चर त्या ठिकाणी पाहू शकतो. ऑफलाईन रेकॉर्डिंग आहे, ऑफलाईनच्या रेकॉर्डिंग केलेले आहे, म्हणून ते मी डायरेक्ट यूट्यूबला नाही टाकू शकत. माझ्यावर काही बंधनं असतात. यूट्यूबवर एक शब्द देखील इकडं तिकडं बोलता येत नाही. लोक ते बरोबर तेवढी क्लिप बनवतात आणि पब्लिश करतात. बघा, सागर सरांनी या महान व्यक्तीबद्दल असं बोललं, जेव्हा की आपला असा बिलकुल हेतू नसतो. सो त्याच्यामुळं ॲपवर सिक्युरिटी आहे सगळ्या गोष्टींची, म्हणून ते मी त्या ठिकाणी टाकलेलं आहे, जेणेकरून अनावधानानंही आपल्याकडून कोणाचाही अपमान होऊ नये, येतं लक्षामध्ये. त्यामुळे तुम्ही ते लेक्चर पाहू शकता. आणि यूट्यूबवरती पण मी टाकलेले आहे, तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ते लेक्चर्स पाहू शकता. मी एक्झाम्पल देतो. समजा एखादं स्टेटमेंट आहे आणि एक्स्ट्रीम आहे, त्याच्यात सांगितलेलं आहे की बाबा पूर्ण जगामध्ये फक्त हा देश असा आहे, फक्त तो देश तसा आहे. सो असं जर म्हटलं तर हे एक्स्ट्रीम स्टेटमेंट झालं. म्हणजे मी नेहमी म्हणतो की असं जर म्हटलं की या सर्व वर्गामध्ये फक्त सागर हुशार आहे, तर विधान चुकीचं आहे. अरे सागरसोबत सारंग पण हुशार असू शकतो ना, सागरसोबत राहुल पण हुशार असू शकतो, पंकज पण हुशार असू शकतो, योगेश पण हुशार असू शकतो. सो त्यामुळे हे एक्स्ट्रीम स्टेटमेंट जे असतात ना, सहसा पॉलिटी जर एक्सेप्शन सोडलं, कारण पॉलिटीमध्ये असं असतं की जर तुम्हाला त्यांनी म्हटलं की राष्ट्रपतींना सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीशच शपथ देतात, तर ते त्रिकालाबाधित सत्य असते. सो ते बदलवता येत नाही. म्हणून फक्त सरन्यायाधीशच शपथ देऊ शकतात, तर मग ते विधान बरोबर आहे पॉलिटीमध्ये. पॉलिटी हा जर विषय सोडला तर बाकी ठिकाणी हे फंडा तुम्ही चालवू शकता. किंवा एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे, ईच, एव्हरीवन, ऑल, वर्गातले सगळेच पोरं हुशार आहे, शक्य नाही आहे ना ते. एखादं तर त्या ठिकाणी असतोच. मग असे जेव्हा स्टेटमेंट एक्स्ट्रीम लेवलचे येतात, तेव्हा ते स्टेटमेंट काय असतात, चुकीचे असतात. मग एक जरी ABC पैकी एक जरी ऑप्शन एलिमिनेट करू शकले, म्हणजे बी तुम्हाला कळालं की 100% चुकीचं आहे, 3 ऑप्शनमध्ये बी दिलेला आहे खाली,
1 2 3 मध्ये बी 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 दिलेला आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाते बी तर नाहीच आहे, म्हणजे उत्तर ए आणि सी असलं पाहिजे. असं करून पण तुम्ही सोडवू शकता. सो जे बिलकुल माहिती नाही ते पण काय करू शकतो, आपल्या पट्ट्यात आणू शकतो. पहा येतं लक्षात. सो पुढे जाऊया आपण. हां, आता सीसॅट काय झालेलं आहे, क्वालिफाईंग झालेलं आहे. त्यामुळं भरपूर विद्यार्थ्यांचं म्हणजे कॉल पण होते किंवा स्ट्रॅटेजीबद्दल तुम्ही बोललं पाहिजे. तर मी इन शॉर्ट सांगण्याचा प्रयत्न करतो. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला रिलॅक्स करतो, म्हणजे किंवा रिलॅक्स म्हटल्यापेक्षा ते म्हणजे ही गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे जी तुमच्या ब्रेनला आणखी थोडंसं काम किंवा शांत करेल. ती म्हणजे सर्वात महत्त्वाची सीसॅटच्या बाबतीत. सीसॅट क्वालिफाईंग झालेलं आहे ही गुड न्यूज, काही लोकांनी बॅड न्यूज म्हणून पण घेतलेलं आहे त्याला. सो सीसॅट हे क्वालिफाईंग झालेलं आहे. 100पैकी आता 200पैकी तुम्हाला 66 मार्क त्या ठिकाणी पाडायचे आहे. सो हे तर आहेच. आता याच्यात एक विचार करा, याच्यात डिसिजन मेकिंगवाला एक पोर्शन असतो 12.5 मार्काचा. आता त्याच्यामध्ये काय असते, आता डिसिजन मेकिंगचे पण उत्तर कसे मारायचे, प्रश्न समजला नसता पण ऑप्शन कसे बरोबर मारू शकता, तुम्ही मारू शकता बरं का. सो याच्यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओज बनवलेले आहेत, तेही तुम्ही पाहू शकता. सो त्याच्यामध्ये किमान 10 मार्क तर पडतात आपल्याला. त्याच्यामध्ये काय होतं, 12.5पैकी 10 मार्क तर पडतात. म्हणजे आणखी एक तुमच्या मनावरचं ओझं हलकं झालं की तुम्हाला ॲक्च्युली 66 मार्क नाही पाडायचे आहे. हां, सर्वात पहिल्यांदा हे सोडून घ्या बरं का. 12.5पैकी 10 मार्क्स पाडण्यासाठी सर्वात पहिले जेव्हा तुम्ही पेपरला जाल, सर मग मॅथ्स हाती घेऊ, सर रिझनिंग हाती घेऊ, सर कॉम्प्रेन्शनपासून सुरुवात करून, मी म्हणाल पहिले डिसिजन मेकिंग घ्या. आणि हे 10 मार्क्स किमान बरं का, जास्त तुम्ही 12.5पैकी 12.5 पण घेऊ शकतात. आणि मॅक्झिमम मुलांना 12.5पैकी 12.5 पडतात. सो आपण मिनिमम पकडू 10 मार्क्स तर पडतात. 10 मार्क्स मिळाले तर आता तुम्हाला फक्त किती मार्क काढायचे आहे, 56 मार्क काढायचे आहे पोट्ट्यांनो. किती मार्क काढायचे आहे, फक्त 56 मार्क काढायचे आहे. 56 मार्क म्हणजे किती हो, 56 मार्क म्हणजे किती, की उरलेल्या 75 प्रश्नांमध्ये फक्त 25 प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजे. कारण 25 प्रश्न जरी तुमचे बरोबर आले तरी तुमचे 25 दोन्ही 50 आणि त्याच्यात 12.5 ॲड होतील. 25 दोन्ही 50 आणि 12.5 म्हणजे 62 मार्क्स तुम्हाला मिळतात. प्लस इकडं 10 मार्क म्हणजे 72 म्हणजे तुम्ही इथंच पास झालेले आहे, क्वालिफाय झालेले आहे. मी मिनिमम कंडिशन सांगतो हां तुम्हाला. 25 प्रश्न मिनिमम जरी ॲक्युरेट आले तुमचे तरी तुम्ही क्वालिफाय आहात. येतं लक्षात. मग याचा अर्थ असा नाही 25च बरोबर आणायचे म्हणून. त्याच्याबद्दल बोलू आपण. आता आपल्यामध्ये 2 प्रकारचे विद्यार्थी आहे ज्यांचं मॅथ्स रिझनिंग खरंच जेन्युइन आहे किंवा खरंच खूप चांगलं आहे. मॅथ्स रिझनिंग सोडवायला त्यांना उलट मजा येते. गणित तर त्यांच्यासाठी बायहात का खेळ आहे. अशी विद्यार्थी असतील, पण अशा विद्यार्थ्यांचं प्रमाण फार कमी असणार. मी म्हणाल हार्डली 5% की ज्यांना गणित पहिल्या सुटतात आणि रिझनिंग म्हणजे ज्यांना फार आवडते. 5% पण आकडा खूप झाला. सो त्यांच्यासाठी पहिले मी बोलून घेतो. सो त्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची स्ट्रॅटेजी म्हणजे सुरुवातीची स्ट्रॅटेजी की तुम्ही मॅथ्स रिझनिंग हे तुम्हाला ॲक्युरेट मार्क देणार आहे. हे काय करणार, आणि 25 क्वेश्चन त्या ठिकाणी मॅथ्स रिझनिंगवर ऑलमोस्ट असतात. जवळपास मॅथ्स रिझनिंग जर तुम्ही काउंट केले तर 25 प्रश्न असतात. तर तुम्ही पहिल्यांदा मॅथ्स रिझनिंगचे सॉल्व करून घेऊ शकता आणि त्यानंतर पट्ट्यातले सोपे जे पॅसेजेस आहे त्याच्यावरती भर देऊ शकता. आणि वेळेमध्ये तुम्हाला आता इथून पुढं जास्तीत जास्त कव्हर करण्याऐवजी प्रश्न जास्तीत जास्त ॲक्युरेट कशी येतील याच्याकडे भर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ज्यांचं मॅथ्स रिझनिंग चांगलं आहे त्यांची काही अडचणच नाही आहे. सो ते 25 प्रश्न जे आहे मॅथ्स रिझनिंगचे, मला तर असं वाटतं कुठेतरी आतमधून इंट्युशन येत आहेत की थोडेसे जास्त पण प्रश्न येऊ शकतात. 25 म्हणजे मॅथ्स रिझनिंगवरती 25पेक्षा थोडेसे जास्त पण येऊ शकतात. तर मग यांनी याच्यावरतीच भर देऊन आपला पेपर क्वालिफाय करून टाकावा किंवा पास करून टाकावा. पण मॅक्झिमम जी जनता आहे ज्यांचं मॅथ्स रिझनिंग खूप चांगलं नाही आहे, एक तर मॉडरेट लेवलचं आहे किंवा डाऊन लेवलचं आहे, मग अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सुरुवात कॉम्प्रेहेन्शनपासून करावी. जेवढे आकलनावर आधारित सोपे पॅसेजेस असतात पहा, आता काही टफ पण असतात आणि मॅक्झिमम सोपे असतात. मॅक्झिमम काय असतात, सोपे असतात. जे पहिल्यांदाच पाहत आहेत माझं लेक्चर त्यांनी सीसॅट कसा सोडवावा याच्यासाठी पॅसेज सॉल्विंगबद्दल मी 2-3 लेक्चर त्या ठिकाणी टाकलेले आहे. ते तुम्ही बघून घेणं मला अपेक्षित आहे. जे थोडेसे अवघड या कॅटेगरीमध्ये येतात, फॉर एक्झाम्पल फिलॉसॉफिकल पॅसेजेस आहे, सायन्स पॅसेजेस आहे, फिक्शनशी रिलेटेड आहे, ते थोडेसे बाजूला काढायचे. आणि जे सोपे आहे, हिस्टॉरिकल आहे, मराठी साहित्याबद्दल आहे, सोपे पॅसेजेस आलेले आहे ते पहिले निपटवून घ्यायचे पटापट. येतं लक्षामध्ये. त्यानंतर थोडंसं मॅथ्स म्हणजे जे आपल्याला जमतात हळू, म्हणजे कॅलेंडरचे गणित, त्याच्यानंतर आणखी एखाद्या रेल्वेचे गणित, जे आपल्याला जमतात आपल्या कॅटेगरीमध्ये सोप्या दर्जाचे. ठीक आहे, 10पैकी 10 तर नाही येणार आपले, 8 नाही येणार, 6 नाही येणार, अरे 2-4 तर येतील आपल्याला. सो ते 2-4 पहिले स्वतः मिळवून घ्यायचे. ॲक्युरसीवर भर द्यायचा आहे. सोडवत असताना कधी लक्षात ठेवा, ॲक्युरसीवर भर द्यायचा आहे. नाही तर मग सोडवतो जमले असं नाही.
सो 10पैकी जर 4 तुम्हाला माहिती असतील, सोडवायचे जमत असतील, त्याच्यातच हात घाला बरं का. सो विनाकारण उरलेल्या 6मध्ये हात घालून हात भाजवू नका आणि वेळही घालवू नका. सो तसंच रिझनिंगच्या बाबतीत आहे. थोडं रिझनिंग म्हणजे काय, सो ज्या रिझनिंगचे तुम्हाला परफेक्ट माहिती आहे, आता 17-18 क्वेश्चन हे रिझनिंगवर असतात, त्यात अतिशय सोपे असतात हो काही, म्हणजे जवळपास 17पैकी एक 6-7 सोप्या कॅटेगरीमधले असतात, म्हणजे ज्यांची प्रॅक्टिस झालेली आहे. 5-6 सोपे असतात ते. अहो तिकडचे 3-4 आणि इकडचे 7-8 किंवा 5-6 असं जरी केलं ना, 10 प्रश्न म्हणजे 25 मार्क इथेच पडतात. म्हणजे तुमचं पॅसेंजर्सवरचं लोड कमी होईल म्हणजे. आणि मला असं वाटतं की आता हे 66 मार्क तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट राहिलेली नाही आहे. त्यामुळं विनाकारण आता काय होईल, माझं CSATचा पेपर क्वालिफाईंग होईल की नाही, UPSC तर लय पोरं नापास होतात, CSAT आणि काय असतात माहिती आहे का, आपल्या आजूबाजूला सपोर्ट करणारे कमी आणि घाबरून देणारे लोक खूप असतात. अबे आता पहा CSATचा पेपर कसा निघणार आहे. आता थोडंसं विदर्भमध्ये असल्यामुळे थोडीशी विदर्भियन लँग्वेजमध्ये मी तुम्हाला सांगतोय, अबे पाय ना आता कसा येणार आहे CSATचा पेपर, म्हणजे जायच्या आधीच मॉरल डाऊन करून टाकतात आपलं. आता तर संपलं, आपल्यासारख्या गरीब पोट्ट्याचं कामच नाही पास होणं, ते जाऊ दे ना, कायले करता अभ्यास, पाहू पुढच्या वेळेस सिलेबस बदलणार आहे. सो ह्याशे डिमॉरलाईज करणाऱ्या निगेटिव्ह पर्सनॅलिटीज आपल्याला आजूबाजूला भरपूर मिळतात. मॉरलाईज करणाऱ्या फार कमी असतात. म्हणजे असे मोजके मित्र, नातेवाईक किंवा आपण म्हणू शकतो की भाऊ बहीण किंवा आईवडील जे तुम्हाला मोटिवेट करतात, किंवा असे काही टीचर पण असतात ते डिमॉरलाईज खूप करतात. म्हणजे अशी टीचर आहेत बरं का. म्हणजे माझ्याकडे कॅन्डिडेट आली होती इंटरव्ह्यूला, सो तिचा हसरा चेहरा होता, तर तिला डायरेक्ट म्हटले होते ते की तुझं म्हणे शक्यच नाही आहे पास होणं परीक्षेत, तू दातं खूप दाखवतेस म्हणे. अरे बाई, तिचं नॅचरल आहे हसणं, आणि ती हसल्यामुळं तिला पॅनेल हाकलून देईल, मार्क कमी देईल, म्हणजे हे काय, हे अनुभव नसल्यामुळे हे सगळं होत असते. येतं लक्षात. मग आपल्याच मनाने कुठेतरी पिक्चरमध्ये पाहिलेलं असते, इंटरव्ह्यूला स्ट्रिक्ट असतात म्हणून, मग हसूही नका. आणि मग ती पोरगी आज क्लास 2 ऑफिसर आहे. म्हणजे ती जर कदाचित माझ्याकडे आली नसती तर कदाचित ती आज पास पण झाली नसती एक्झाम, कारण ती भयंकर डिमॉरलाईज झाली, जीवनातच डिमॉरलाईज झाली होती. कारण शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी देव असतो, आणि शिक्षकाला जर अनुभव नसेल आणि चुकीचं जर मार्गदर्शन केलं गेलं, विद्यार्थ्याची लाईफ स्पॉईल होते, आणि ते पण अशा मोडवरती, इंटरव्ह्यूसारख्या ठिकाणी. सो त्याच्यामुळं ती एक गोष्ट लक्षात घ्यायची ह्याच्यामध्ये, ॲक्युरसी. सो ॲक्युरसीला महत्त्व जास्त आहे. सो ह्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. हे 2 त्या ठिकाणी तुमच्याजवळ स्ट्रॅटेजीज आहे CSATसाठी, ॲक्युरेटवाल्यांसाठी आणि जे एकदम तळ्यात मळ्यातवाले असतात. काही लोकांना तर माहीतच नाही आपलं कसं आहे मॅथ्स रिझनिंग म्हणून. सो त्या सर्वांसाठी ही स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी योग्य आहे. येतं लक्षामध्ये. ॲक्युरेसीवर भर द्या, कारण पेपर, आणि इगोवर घेऊ नका. आता इगोवर घेऊ नका, नाही 100च्या वर काढूनच दाखवतो, नाही बाबा, क्वालिफाय करा. GS 1वर त्या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे यावर्षी. पुढे जाऊया. आता टिप्स ज्या तुम्ही फॉलो करणं अपेक्षित आहे. येतं लक्षात. डूज अँड डोंट्स म्हणतो आपण. सर्वात पहिले जमेल तितकं शांत राहण्याचा प्रयत्न करा. आज सकाळी पण मला माझ्या 2 विद्यार्थिनी भेटल्या, सर आम्हाला आशीर्वाद द्या म्हणे, तुम्ही परत भेटाल इथं, सो आशीर्वाद द्या म्हणे राज्यसेवेसाठी. मी त्यांना सल्ला दिला, जर पॉसिबल झालं तर 2-3 दिवसात मेडिटेशन कर, जर नसेल पॉसिबल तर शांत राहण्याचा प्रयत्न कर, बडबड करू नको. मी तुला मागच्या 1-2 वर्षापासून पाहतोय आणि चांगलं ओळखतोय, माझं प्रत्येक विद्यार्थ्यावरती क्लासमध्ये लक्ष असते. तर तिला मी सरळ म्हटलं की बाबा शांत राहण्याचा प्रयत्न कर. मी खूप साऱ्या मुलांना तुमच्यापैकी शांत राहण्याचा त्या ठिकाणी सल्ला देईल. येतं लक्षामध्ये. सो काम राहण्याचा प्रयत्न करा, एक्झामपर्यंत शांत राहण्याचा प्रयत्न करा, स्वतःवर फोकस करा, जास्त बडबड करू नका त्या ठिकाणी. मी जास्त बडबड करतोय का, कारण मी एक्झाम देणार नाही आहे म्हणून मी जास्त बडबड करतोय त्या ठिकाणी, पण तुम्ही मात्र जास्त बडबड करू नका. सो शांत राहण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. आता स्वतःकडून किंवा मित्रमैत्रिणींकडून स्वतःचं इव्हॅल्युएशन होऊ देऊ नका. एक लक्षात घ्या, हा एक लय मोठा प्रकार असतो. मी म्हणेल की तुम्ही पेपर सॉल्विंग जर करत असाल तर क्वेश्चन पेपर सॉल्विंग पण तुम्ही काय करून टाका, आता बंद करून टाका. ते तर 1 आठवडा आधीच बंद करणं मला अपेक्षित होतं. सो खूप लोक काय करतात, उगा एखादा प्रश्न विचारायला लावतात, मग तो त्याला विचारतो का रे बाबा असं आहे, जहांगीरानं हे ते केव्हा केलं होतं, मग तो टेन्शनमध्ये येतो आणि त्याला वरून ते टोमणा मारतात, अरे तुला एवढं पण येत नाही. आणि एवढं पण येत नाही म्हटलं की आपण डिमॉरलाईज होऊन जातो. त्यामुळं लक्षात ठेवा, तुम्हीही इतरांना जज करू नका आणि तुम्हालाही कोणाला जज करू देऊ नका. स्पेशली स्वतःही जज करू नका, म्हणजे स्वतःला जज करण्याचा प्रयत्न करू नका. येतं लक्षामध्ये. स्वतःचं इव्हॅल्युएशन थांबवा. आता ही वेळ शांत राहण्याची आहे. शेवटी मी कॉन्फिडन्सबद्दल बोलणारच आहे. सो स्वतःकडून किंवा मित्रमैत्रिणींकडून ह्यांच्याकडून तर बिलकुल होऊ देऊ नका. म्हणजे येतं लक्षात, तुमचं इव्हॅल्युएशन होऊ देऊ नका. त्या एका प्रश्नांवरती तुमचं पूर्ण करिअर डिसाईड होत नाही की तुमचा अभ्यास चांगला आहे की वाईट आहे. असं जर झालं असतं तर कशाला आयोगाने एवढ्या हे ठेवल्या असत्या, प्रिलिम्समध्ये एवढे क्वेश्चन. मेन्स तर आता तुमची नवीन सिलेबसनुसार तर एकदम लांबलचक बनवून ठेवलेली आहे. म्हणजे
सो तुम्ही जर पाहिलं आता मेन्सचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर ते जवळपास 1750 मार्काची बनवून ठेवलेली आहे मेन्स तुमची. मग वरून इंटरव्ह्यू आहे 275 मार्काला, प्रिलिम्स तर वेगळी आहे. मग एवढे ठेवलंच नसतं ना एका प्रश्नावर जर तुम्ही जज झाले असते तर. सो त्यामुळे जज करू नका, स्वतःही करू नका आणि इतरांनाही करू देऊ नका. येतं लक्षामध्ये. स्वतःचे धागेदोरे माझं तर म्हणणं आहे दुसऱ्याच्या हातात दिलेलेच नाही पाहिजेत, म्हणजे द्यायचेच नाही आहे आणि आता तर बिलकुल द्यायचे नाही आहे. त्याच्यानंतर निगेटिव्ह व्यक्तिमत्वांपासून जाणीवपूर्वक येतं लक्षामध्ये दूर राहण्याचा प्रयत्न करा. जर तुमचा मित्र आहे, कोणी असू द्या, मी इथपर्यंत म्हणाल की आईबाबा जरी तुम्हाला डिमॉरलाइज करतात, म्हणजे काही पालक असतात असं म्हणतात, यावेळेस जर नापास झाला ना घरात घेणार नाही, हाकलून देईल, तू तुझं पहा. सो असं जर होणार असेल तुमच्या बाबतीमध्ये, असे मी सगळ्या केसेस पाहिलेल्या आहे, सगळ्या केसेस अनुभवलेल्या पण आहे. म्हणजे सो कोणत्याही बाबतीत कोणाकडूनही जर तुमच्यावर प्रेशर येत असेल, व्यक्तिमत्व एखादं निगेटिव्ह असेल, निगेटिव्ह असतात, येतं लक्षात की बाबा आता त्या दिवशी पहा ना, म्हणजे मी ही न्यूज टाकली होती की यावर्षी 500च्या वर जागा असणार आहे. कोणीतरी RTI मार्फत माहिती मागवली होती आणि मी तिथे टाकलं होतं की जागा वाढण्याची शक्यता आहे. तर तुम्ही पहा त्याच्यामध्ये कमेंट्स आहे, म्हणजे तुम्हाला हे कम्युनिटी सेक्शनमध्ये दिसेल, खाली कमेंट्स आहे, ह्या सरांना काही माहिती नसते, हे सर काही पण टाकत राहतात, असं कुठं असते का, एवढ्या जागा कधी काढल्या होत्या का आयोगाने, कमेंट आहे त्याच्यामध्ये. म्हणजे याचा अर्थ निगेटिव्ह पर्सनॅलिटी स्पर्धा परीक्षेमध्ये अस्तित्वात आहे. सो ठीक आहे, नाही आल्या, पण आल्या तर, आणि आपण जर गाफील राहिलो तर किती नुकसान होईल हे त्या विद्यार्थ्यांनी विचारात घेतलं का? नाही विचारात घेतलं. सो नाही आलं ठीक आहे, पण जर आल्या, जागा वाढल्या आणि मी जर गाफील राहिलो, सगळे पोरं त्या ठिकाणी अभ्यास करून गेले तर मी नापास होईल ना, याचा त्यांनी तिळमात्रही विचार केला नाही. म्हणून असे जे निगेटिव्ह विचार करणारे लोक असतात किंवा निगेटिव्हली गोष्टींना घेणारे असतात, येतं लक्षात, अशा लोकांपासून दूर राहा. हे तुमच्यासाठी अतिशय घातक ठरू शकतात. तुम्ही केलेल्या मागच्या 2-3 वर्षाच्या आराधनेवर हे आरामात पाणी फिरू शकतात ह्या 2-3 दिवसामध्ये. सो त्यामुळं ह्या उरलेल्या 2-3 दिवसामध्ये शेवटी निगेटिव्ह लोकांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला खूप साऱ्या पॉझिटिव्ह एनर्जीची गरज आहे. आता तुम्हाला इथून पुढं काय आहे, खूप साऱ्या पॉझिटिव्ह एनर्जीची गरज आहे. त्यामुळं निगेटिव्ह एनर्जीच्या लांब राहा आणि पॉझिटिव्ह एनर्जी गेन करण्यासाठी अशा लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. 100त एकच जण असतो बरं का. म्हणजे ते असते ना की एखाद्यानं जांभळी दिली की आपल्यालाही जांभळी येते. जांभळी निगेटिव्ह संकल्पना आहे, म्हणजे त्यानं जांभळी दिली की आपल्यालाही जांभळी येते. म्हणजे याचा अर्थ पुढच्या माणसाचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावरती 100% होतो. येतं लक्षामध्ये. 100% म्हणजे 100% होतो. वाईट संगतीत राहत असाल तर तुम्हाला त्याचा फटका बसतो. आणि मी अशी पोरं पाहिलेले आहे की 12-15 लोकांचा ग्रुप होता, सगळेजण आज गव्हर्नमेंट सर्वंट आहे, सगळेजण. हे अमरावतीतच पाहिलेलं आहे मी. क्लास 1 पासून तर क्लास 3 पर्यंत MPSCतून सगळ्या पोस्टवर 15 जणांचा ग्रुप लागला. म्हणजे चांगल्या लोकांच्या संगतीत तुम्ही काय होऊ शकता, 100% पुढे जाऊ शकता. आलं लक्षामध्ये. त्यामुळं पॉझिटिव्ह एनर्जी गेन करण्याचा प्रयत्न करा. जर समजा सहवास नसेल, एकही नाही आहे सर माझ्या आजूबाजूला, असतीलही तर मी आता माझ्याकडे शोधण्यासाठी वेळ नाही, तर पॉझिटिव्ह एनर्जी गेन करण्यासाठी मी नेहमी सांगतो की काही लोकांसाठी मंदिर ही स्पिरिच्युअलिटी असू शकते, मस्जिद, विहारं असू शकतात, चर्च असू शकते, अशा ठिकाणी जायचं. सो तिथं वातावरण एकदम प्रसन्न असते, पॉझिटिव्हिटी असते. येतं लक्षामध्ये. सो ती काय, पॉझिटिव्हिटी म्हणजे मनाची संकल्पना आहे. आणि एक असते ना देवळात गेल्यानंतर, मस्जिदीत गेल्यानंतर, सो एक असते की बाबा अल्लाह आपल्या पाठीमागं आहे, देव आपल्या पाठीमागं आहे. येतं लक्षात. ते स्वामी समर्थ म्हणतात ना, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. सो ह्या टाईपमध्ये सो तुमच्यामध्ये त्या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जी नक्की येऊ शकते. म्हणजे सो त्याच्यामुळं काय आहे की तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी गेन करण्याचा प्रयत्न करा. पुढे जाऊया. एक कधीही लक्षात ठेवा, राज्यसेवेचा प्रिलिम्स असो किंवा मेन्स असो, 100% सिलेबस कोणाकडूनही कधीही कवर होत नसतो. असेल तोही तुम्हाला ह्या गोष्टीची गॅरंटी देऊ शकत नाही की मला हे 100% माहीत होतं, मला बायोलॉजी 100% माहीत होतं, मला फिजिक्स 100%, हे शक्यच नाही आहे. येतं लक्षामध्ये. म्हणून लक्षात घ्या, जे आपल्याला येते. आता पोरं काय करतात या मोमेंटमध्ये, अरे यार माझं प्राचीन राहूनच गेलं, अरे यार माझं ते फिजिक्स राहूनच गेलं, अरे यार मी एन्व्हायरमेंट तर वाचलंच नाही. अरे ॲक्च्युली त्या कार्यकर्त्याचा 70 ते 75% अभ्यास झालेला असतो. तो फोकस कशावर करतो, उरलेल्या 15 ते 20% किंवा 10 ते 15% जे येत नाही त्याला. आणि येत नाही म्हणजे येणाऱ्या 80-85 सोडून देतो तो, 70-75 सोडून देतो, जे येत नाही त्याच्या मागं धावतो. सो त्याच्यामुळं पण तुम्ही स्पॉईल होऊ शकता. म्हणून हे लक्षात घ्या. आणि म्हणजे मॅक्झिमम पोरं जे नापास होतात ना स्पर्धा परीक्षेमध्ये, अभ्यास करून देखील नापास होतात, ते सिली मिस्टेक्समुळं नापास होत असतात, लक्षात ठेवा. त्यामुळं जमेस्तोर सिली मिस्टेक्स होऊ देऊ नका. सो मी म्हणाल माझ्या साईडनं तुम्हाला मी सांगेल की 2 सिली मिस्टेक्स अलाउड आहे, पण 2पेक्षा जर जास्त होत असतील तर तुम्ही नापास होण्याकडे वळायला सुरुवात करता. कारण आजकाल काय होत चाललेलं आहे की पेपर कितीही टफ सेट झाला, कट ऑफ बिलकुल खाली येत नाही आहे ना. इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे ना कंबाईनचे तुम्ही ऑब्झर्व करा ना, राज्यसेवेचे
जे नवीन पोरं आहेत त्यांना माहिती नसेल, पण जे मागच्या 2-3 वर्षापासून आराधना करतायत किंवा अभ्यास करतायत किंवा आपण त्याला म्हणून पूजेचा दर्जा देऊ म्हणजे सो जे सतत त्या ठिकाणी तपश्चर्या करतायत त्यांना ह्या गोष्टीची जाणीव आहे. पेपर टफ निघतायत पण कट ऑफ खाली येत नाही आहे. मग अशा सिच्युएशनमध्ये सिली मिस्टेक्स आपल्याला परवडण्यासारख्या नाही आहे. सो सिली मिस्टेक्स अवॉइड करण्याचा प्रयत्न करा त्या ठिकाणी. उगाचच माझे हे राहिले ते राहिले म्हणून स्वतःला काय करू नका, अंडर एस्टिमेट करू नका. पुढे जाऊया आपण. हां, ते मी म्हटलं ना तुम्हाला, अप्रत्यक्षरित्या जे नातेवाईक किंवा आई बाबा भाऊ बहीण जर दबाव आणत असतील तर त्यांच्यापासून सध्या दूर राहणे. माझी एक स्टुडंट होती, तिला तिच्या परीक्षेमध्ये आई बाबा दिसायचे आजूबाजूला आणि ती दरवर्षी नापास होऊन यायची. नंतर तिला म्हटलं की बाबा असं समज आता की झालं, तू बरबादच झालेली आहे तशी, पण 4-5 वर्ष देऊन पहा. आता तिने राज्यसेवेचा इंटरव्ह्यू दिला मागच्या वेळेस. सो याही वर्षी कदाचित ते राज्यसेवेचा इंटरव्ह्यू देईल म्हणजे परत मेन्स दिलेली आहे तिनं. सो त्यामुळं येते. फक्त काय आहे की ह्या लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कुणाशी वाद घालू नका विनाकारण. लोक काय करतात, नेमकं भांडणं उकरून काढतात परीक्षेच्या टाईममध्ये, आपल्या क्रिटिकल वेळेमध्ये. सो त्यामुळं माझं तर म्हणणं आहे, बोलूच नका कोणासोबत, शांत राहण्याचा प्रयत्न करा, वाद घालू नका. नाही तर नेमकं झालं, रिक्षात बसतो आपण आणि परीक्षेपर्यंत जातो, तो रिक्षावाला वेळेवर म्हणतो 100 रुपये भाडं झालं, आपण म्हणतो नाही तर इथून इथपर्यंत यायचे 50च लागतात, तो कसं काय 100 घेतो. लागले भांडणं करायला त्याच्यासोबत. असं समजायचं, जाऊ दे 50 रुपये मी तुला माझ्याकडून एक्स्ट्रा देतो, 50 रुपयेच भाडं आहे, 50 रुपये माझ्याकडून एक्स्ट्रा घे आणि वरच्याला दुआ कर माझा पेपर चांगला घे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने घ्या, जाऊ द्या 50 रुपये, पण 50 रुपयाच्या नादामध्ये पेपर घालू नका. बघा असतंय असं, मी पाहिलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतोय त्या ठिकाणी. पुढे जाऊया. हां, आणि पॉझिटिव्ह गोष्टी जास्तीत जास्त, म्हटलं ना पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह गोष्ट जास्तीत जास्त डोळ्यासमोर आला. याचं लक्षात, खुश होण्यासाठी कारण पाहिजे असते. सो म्हणा ह्यावर्षी बम म्हणजे विदर्भाच्या भाषेमध्ये बम जागा आहे, खूप जागा आहेत यावर्षी, येतं लक्षामध्ये. सो खूप जागा आहे. एवढ्या जागा सागर सर बोलत होती की आजपर्यंत कधीच निघाल्या नाही, म्हणजे मागच्या 10-12 वर्षामध्ये. सो आपण लकी आहोत. सो हे एक असू शकते. दुसरं, माझ्याकडे अनुभव आहे जे इतरांकडे नाही आहे. समजा काही लोक आहेत आपले लेक्चर पाहत असतील, ते मागच्या 3-4 वर्षापासून प्रिपेअर करतायत, 4-5 वर्षापासून. तर एक लक्षात घ्या, अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो. येतं लक्षात. तुम्ही एक्झाम्स दिलेल्या आहेत, हा तुमचा अनुभव आहे, हा तुमचा पॉझिटिव्ह पॉईंट आहे. असे आपल्याकडे असणारे पॉझिटिव्ह पॉईंट्स काय करा, तुम्ही कलेक्ट करा. तुमचं विज्ञान झालेलं असेल, तुमचा इतिहास झालेलं असेल, पॉलिटी चांगलं जमत असेल, इकॉनॉमिक्स वाचलेलं असेल, जे काही असेल तुमच्याकडं पॉझिटिव्ह, ते जास्तीत जास्त मिळवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. पुढे जाऊया आपण. हां, म्हणजे मी म्हणतो ना की प्रत्येक प्रश्न तुटतो, बस काय पाहिजे आहे, तोडणारा पाहिजे आहे. आणि तोडण्याचा काय पाहिजे आहे, राईट ॲटिट्यूड पाहिजे आहे. हे जे म्हटलं ना, मैं झुकेगा नाही, तुम्ही पाहिला असाल तो पुष्पा किंवा पुष्पराज मूवी, जरी नसेल पाहिला तर रील्स तर पाहिला असेल, तो काय करतो असं, मैं झुकेगा नाही. सो ती एक संकल्पना डोक्यात ठेवा की परीक्षेला जाताना मैं झुकेगा नाही, हाच तुमचा काय असला पाहिजे, ॲटिट्यूड असला पाहिजे. प्रश्नामध्ये दिलेले जे स्टेटमेंट असतात ना, त्याच्या वीक पॉईंट असतात, पहा विकनेसेस असतात. म्हणजे प्रत्येक स्टेटमेंटमध्ये काही विकनेसेस असतात, ते तुम्हाला शोधता आले पाहिजे. जसं मी एक्स्ट्रीम वर्ड हा विकनेस सांगितला तुम्हाला, किंवा 3 स्टेटमेंट दिलेले असतात. आता मी ते ह्याच्यात चांगलं सांगितलेलं आहे तुम्हाला, जे मी म्हटलं ना ॲपवर लेक्चर टाकलेलं आहे पुण्यामध्ये घेतलेल्या सेमिनार्सचं. सो ते एक तुम्ही पाहू शकता. त्यात एक पहिलाच प्रश्न होता, पहा त्यात असं काहीतरी दिलेलं होतं, तुम्ही बघून घ्या ते व्यवस्थित. मी गॅरंटेड नाही आहे त्याच्या बाबतीत. कंबाईनमध्ये प्रश्न विचारला होता, 3 स्टेटमेंट दिले होते. पहिल्या स्टेटमेंटमध्ये दिलं होतं की भारत याच्या उत्पादनात 5व्या नंबरचा देश आहे. दुसरं स्टेटमेंट दिलं होतं, भारत त्याच वस्तूच्या उत्पादनात 5 देशांचे नावं दिले होते, 6व्या नंबरला भारत दिला होता. येतं लक्षामध्ये. आणि खाली दिलं होतं भारतामध्ये ह्या वस्तूचं उत्पादन एवढे टन होते. आता साहजिक आहे, जर भारत जगामध्ये 5व्या नंबरला असेल तर दुसरं चुकीचं आहे. येतं लक्षात, कारण त्याच्या 6व्या नंबरला आहे. आणि दुसरं जर बरोबर आहे तर पहिलं चुकीचं आहे. मग आता ह्याच्यात बरोबर आणि चूक कोणतं ठरवायचं, तर दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये देशांचे नावं देखील मेन्शन करण्यात आलेले आहे, तर ते बरोबर असण्याचे सहसा चान्सेस काय असतात, जास्त असतात. पहिल्या ह्याच्यात फक्त आकडा दिलेला आहे. मग दुसऱ्याला जर मी बरोबर म्हटलं तर पहिलं 100% काय असणार, चुकीचं. आणि ज्याच्यात AB बरोबर आहे, खाली AB बरोबर, ABC बरोबर, ते चुकीचंच आहे स्टेटमेंट. निघतो म्हणजे माहीत नाही आहे तुम्हाला बिलकुल त्याच्याबद्दल काहीच, तरी पर्याय निघतो. म्हणजे मी म्हटलं ना, प्रत्येक प्रश्न तुटतो, फक्त तोडणारा पाहिजे आहे. आणि दिवसेंदिवस अननोन प्रश्नांचं प्रमाण वाढणं, येतं लक्षामध्ये, वाढणार आहे. येतं लक्षात. आणि ते वाढणं तुमच्यासाठी चांगलं असलं पाहिजे. का, कारण माझ्याकडं तोडण्याचा ॲटिट्यूड आहे प्रत्येक प्रश्न. येतं लक्षामध्ये, मैं झुकेगा नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे हे कशासाठी आवश्यक आहे, ह्या एक्झामसाठी लक्षात ठेवा. आता सर्वात महत्त्वाचा जो कॉम्पोनंट लागणार आहे तो म्हणजे काय आहे, तुमचं कॉन्फिडन्स. येतं लक्षामध्ये. सो अभ्यास जवळपास सगळ्या पोरांचा सारखाच असतो, तेच सगळेजण लक्ष्मीकांत वाचत असतात. येतं लक्षात. काही लोकांचे लक्ष्मीकांतमधून विचारलेले 15 पैकी 15 बरोबर येतात, काहीचे 14, काहीचे 13, 2-3 इकडं तिकडं.
तोच इकॉनॉमिक्समध्ये 15पैकी पॉलिटीमध्ये 15 घेणारा इकॉनॉमिक्समध्ये 13 घेतो, तर दुसरा 15पैकी 15 घेतो. सो मला काय सांगायचं आहे की थोडाफार अभ्यास मागं पुढं करून सगळ्यांचा सारखाच असतो. ॲट द एंड ह्या 2-3 दिवसात तुमचा अभ्यास मॅटर करत नाही. अभ्यासावर फोकस करू नका. तुम्ही कशावर फोकस करा, अभ्यासाच्या नादात आता लागू नका. तुम्ही म्हणाल सर आम्हाला वाचायचंच आहे, काय वाचा, तर तुम्ही तयार केलेलं ऑलरेडी प्रिपेअर्ड असणार आहे, नवीन तर काही वाचूच नका. कोणी म्हटलं हे 100% येणार आहे, त्याला म्हणा मी 100% सोडवणार नाही. तुम्हाला सांगितलं तरी मी सोडवणार नाही. मूर्ख समज किंवा जास्त ऑनेस्ट समज, मी सोडवणारच नाही म्हणायचं. मी जेवढं केलेलं आहे त्याचे पण ते त्यातल्या त्यात फॅक्च्युअल डेटा जो आहे, समजा पॉवर्टीशी रिलेटेड फॅक्च्युअल डेटा असू द्या, पॉप्युलेशनशी रिलेटेड फॅक्च्युअल डेटा असू द्या, किंवा असे जे फॅक्च्युअल डेटाज तुम्ही जे आहे, किंवा वेगवेगळ्या जीवनसत्वाला वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाते, असे जे काही महत्त्वाचे फॅक्च्युअल डेटा आहे तो एकदा रिवाईज करून घ्या 2-3 दिवसामध्ये. आणि तो पण कशासाठी, वेळ घालवायचा आहे म्हणून रिवाईज करा. संकल्पना रिवाईज करू नका, नाही तर वाचत बसले सापेक्ष दारिद्र्याचा सिद्धांत वाचत बसले एखादा. सो असे सिद्धांत वाचत बसू नका. जे फॅक्च्युअल डेटा आहे ते फक्त एकदा डोळ्याखालून घालण्याचा प्रयत्न करा. किंवा पुरातन कालखंडामध्ये ह्या नदीला असं म्हणायचे, सो ही हडप्पन सिव्हिलायझेशन साईट इथं होती प्राचीन भारताच्या बाबतीत. मध्ययुगीन भारताच्या बाबतीत हा ग्रंथ ह्यानी लिहिला होता. सो ह्याबद्दल, किंवा हे जे एखादं डिपार्टमेंट आहे, दिवाने अर्ज आहे एखादा डिपार्टमेंट, दिवाने खैरात आहे, दिवाने बंदागान आहे, मग ते ह्याने सुरू केलं होतं. एकदा त्याच्यामधून ओव्हरलुक, मॉडर्न इंडियामध्ये काही महत्त्वाचे न्यूजपेपर होते ते, असा जो फॅक्च्युअल डाटा आहे हा रिवाईज करा. कशासाठी, सो तर रिमेंबर करण्यासाठी. हा तर एक उद्देश असणारच आहे की परीक्षेत आलं पाहिजे भाई, त्याच्यासाठी सगळं करतोय. महत्त्वाचं आहे माझा हा टाईम स्पेंड झाला पाहिजे 2-3 दिवसाचा. आणि ह्या 2-3 दिवसामध्ये एक जी आपल्या आजूबाजूला एक भीषण शांतता असते जी आपल्याला खायला धावते, म्हणजे सो ती शांतता नष्ट करण्यासाठी आणि स्वतःला बिझी ठेवण्यासाठी हे ॲक्टिव्हिटीज करा. जज होतील अशा ॲक्टिव्हिटी करू नका, म्हणजे तुम्हाला जज करतील अशा ॲक्टिव्हिटी करू नका. रिवाईज करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त त्या गोष्टी. आणि कॉन्फिडन्सवर जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न करा. स्वतःला सांगा की यार मी मागच्या 2-3 वर्षापासून रिगरस स्टडी करतो, कोविडमध्ये पण मी रिगरस स्टडी केलेला आहे, माझ्याशिवाय ही परीक्षा कोणीच पास होऊ शकत नाही, सो आय एम द विनर. येतं लक्षामध्ये, असं स्वतःला ठासून सांगण्याचा प्रयत्न करा तुम्ही. म्हणजे हे एक सुंदर कोट मला यूट्यूबवरती नाही, मला ते मी जेव्हा पाहत होतो सो तेव्हा मला एक सुंदर कोट मिळालं की विथ कॉन्फिडन्स यू हॅव ओन बिफोर यू हॅव स्टार्टेड. म्हणजे एखादी एक्झाम स्टार्ट करायच्या आधीच तुम्ही ती जिंकलेली असते जर तुम्ही कॉन्फिडंट असाल. आणि मॅक्झिमम पोरं फक्त कॉन्फिडन्स लूज झाल्यामुळं 10-10 वर्ष अभ्यास असणारे पोरं असतात बरं का, 10-10 आहेत, म्हणजे माझेच मित्र आहेत, सवंगडी आहेत, 10-10 वर्षाचे अभ्यास असतात. ते विचार करतात यार 10 वर्षात माझी प्रिलिम निघाली नाही ना, आता कुठं निघणार आहे. म्हणजे येणारी प्रिलिम ते हारून येतात, म्हणजे एक्झाम द्यायच्या आधीच ते हारलेले असतात. शिक्का परीक्षेमध्ये जाऊन शिक्कामोर्तब व्हायचा असतो की तू हारलेला आहेस. पण काही काही विद्यार्थी असे असतात, कॉन्फिडन्स लेवल हाय ठेवतात, अभ्यास असतो, कॉन्फिडन्स लेवल हाय ठेवतात, कॉन्फिडन्स लेवल हाय राहिल्यामुळं पॉझिटिव्हिटी येते आणि तीच पॉझिटिव्हिटी त्यांना परीक्षेत पास करते. सो त्यामुळं 2 शब्दांवरती भर द्या. सो कॉन्फिडंट राहण्याचा प्रयत्न करा आणि पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. सो आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. सो भेटूया लवकरच आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.